नमस्कार. आपण आज तयार करणार आहोत बिर्याणी. तर चिकन घेतलं आहे 1 किलो. तर 1 किलोची बिर्याणी करणार नाही, अर्धा किलोची. अर्धा किलो आपण इथं तांदूळ घेतला आहे लांबडा. इथं बासमती तांदळाचा वापर केला आहे बिर्याणी करण्यासाठी. साहित्य घेतले बघा, तूप आहे, कोथिंबीर, हळद, हिंग पावडर घेतले 1 चमचा, मीठ घेतले, मिरची कट करून घेतली, लिंबू, पुलाव बिर्याणी मसाला घेतला आहे, बिर्याणी मसाला घेतला आहे वेगळा. हे आहे लाल तिखट, कसुरी मेथी, गरम मसाला आणि दही 2 चमचे, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट. तर चिकन आपण पिशवी फोडून घेतली आणि धुवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा बिर्याणी खातो किंवा बिर्याणीचा चिकनचा रस्सा खातो तेव्हा चिकनला वास येत नाही. त्यामुळे 2-3 वेळा धुवून घ्यायचं हे चिकन. तर बघा 2-3 वेळा धुवून घेतले स्वच्छ असं. त्यातलं थोडं काढून घेणार आहे चिकन, कारण की ह्याचा रस्सा थोडा करायचा बिर्याणी बरोबर खाण्यासाठी, म्हणून थोडंसं चिकन काढून घेत आहे, म्हणजे अर्धा किलो एवढं होईल एवढं. तर अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त इथं चिकन ठेवले मी बिर्याणी करायला. जास्त चिकन असले की छान लागतं बिर्याणी. कसुरी मेथी घातली आहे, त्यात कोथिंबीर घातले, ही आपली घरगुती लाल तिखट. घरच्या घरी हा मी बिर्याणी मसाला तयार केला आहे, तो 1 चमचा घेतला आहे. हे आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे. दही वापरले बिर्याणीसाठी, बिर्याणीला आपण दही घालतोच, त्यामुळे दही घेतले 2 चमचे. गरम मसाला थोडा, बिर्याणी म्हटले की गरम मसाला, खडे मसाले येतात भरपूर. मिरची घेतल्यात 2-3 कट करून. हाय लिंबू, लिंबू पिळून घ्यायचा ह्यामध्ये चिकनमध्ये. तर अर्धा किलो तांदूळ आहे आणि अर्धा किलोपेक्षा थोडंसं चिकन जास्त घेतले. काय होतं त्यामुळे बिर्याणी खूप छान टेस्टी लागते. तर लिंबू पिळून घेतला आहे, त्यामध्ये आता घालूया तूप. खूप छान टेस्ट येते तुपामुळे. हे आहे पुलाव बिर्याणी मसाला आणि हे सर्व आता साफ मसाले घालून मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर माझी मुलगी इथं कांदा कट करत आहे. आता हे चिकन आपण आता फ्रीजमध्ये अर्धा ते पाऊण तास मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहे. जितकं मॅग्नेट होईल तितकं चिकन बिर्याणी खूप छान टेस्टी होते. तर दुपारी आणला असाल तर दुपारी आणलं तर चांगलीच गोष्ट आहे बिर्याणी करण्यासाठी. तर दुपारी मॅग्नेट करून ठेवलं की संध्याकाळी त्याची बिर्याणी करायला घेतली तर खूप छान टेस्टी लागते. तेवढा वेळ मॅग्नेट नव्हता, त्यामुळे अर्धा ते पाऊण तास इथं मी मॅग्नेट करण्यासाठी ठेवले. तर भात शिजवायला घेऊया. इथं जायपत्री आहे, दालचिनी आहे, 2 मोठ्या विलायची, मिरची घेतली कट करून, 2 लवंगा, लिंबू घेतला अर्धा, मोठी विलायची, चक्री फूल आणि तूप आणि तेलाचा वापर करणार आहे. इथं भाताला आपण जेव्हा फोडणी देतो ते. इथं कलर घेतला आहे, तर केसरी आणि हिरवा आहे, त्यातला फक्त मी केसरीच वापरला आहे. तर टोप ठेवला आहे शेगडीवर गरम करायला. टोप थोडा गरम झाला की त्यामध्ये घालायचं 2 चमचे तूप आणि थोडंसं तेल. तर दोन्ही घातलं आहे. तुम्ही तुपामध्येच फोडणी दिली तर चालते किंवा तेलामध्ये नुसता दिली तर सुद्धा चालते. बिर्याणीमध्ये जास्त तूप घातलं की छान टेस्ट येते. गरम झाल्यानंतर तेल आणि तूप, त्यामध्ये घालायचं जिरे आणि बाकीचे खडे मसाले चांगले ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे चांगला फ्लेवर त्या भाताला येतो. चक्री फूल किंवा मोठी दालचिनी, जायपत्री हे मसाले चांगले तेलामध्ये मिक्स होतात आणि चांगला वास येतो त्या भाताला आणि बिर्याणी खूप छान टेस्टी लागते. तर हे खडे मसाले 2 मिनटं आपण ह्यामध्ये परतून घेतलेत आणि त्यामध्ये पाणी घालायचं. जितका तांदूळ घेतला आहे तेवढं 3 पट पाणी घातलं की भात चांगला व्यवस्थित शिजतो. चवीपुरतं मीठ आणि लिंबू पिळला की भात चांगला सळसळीत होतो, म्हणजे फडफडीत होतो. आणि पाणी उकळलं की त्यामध्ये घालायचा हा तांदूळ. तर तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, फडफडीत वापरावा शक्यतो बिर्याणीला. इथं आहे बासमती घेतला आहे आपण. आणि तांदूळ घातल्यानंतर हे हलवत राहायचं. स्टीलचं पातेलं असल्यामुळे खाली चिटकण्याची जास्त शक्यता असते.
भात कसा ह्याला पाणी जास्त लागतं, कारण की ह्यामध्ये आपण 70 ते 80% भात शिजवून घेतो आणि नंतर आपण जेव्हा मॅग्नेट करून बिर्याणीची लेअर लावतो तेव्हा एक आपण अर्धा तास शेगडीवर ठेवतोच. तर इथं 70 ते 80% भात शिजला आहे. एक 15 ते 20 मिनिटांमध्ये भात हा तयार झाला आहे. आणि भात शिजल्यानंतर शेगडी बंद करायची आणि नंतर हे एका चाळणीमध्ये हे भात काढून घ्यायचा. बघा, तर भात थंड करण्यासाठी ठेवायचं. आणि दुसरी प्रोसेस आहे ती कांदा तळायचं. बिर्याणीमध्ये जो कुरकुरीत कांदा असतो तो आपण आता इथं तळून घेणार आहोत. तेल ठेवलंय भरपूर गरम करायला आणि तेल गरम झाले की त्यामध्ये घालायचा कांदा. तर एवढा कांदा अर्धा किलो असेल एवढा कांदा मी इथं तळून घेतला आहे. तर माझ्या मुलगीने खूप मेहनत करून माझ्या मुलगीने सगळा कट केला आहे. हा कांदा हा आहे केसरी कलर, आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत हे कलर भाताला. हा कांदा तळण्यासाठी एक अर्धा तास लागतोच. कुरकुरीत असा कांदा तळून घ्यायचा. तर आपण इथं भात थंड करण्यासाठी एका पाटीमध्ये ठेवला होता, काढून घेतलाय आणि थंड झाल्यानंतरच आपण ह्यामध्ये कलर वापरणार आहोत. तर जेवढा कलर आपण घालणार आहे तितका तो भात आपण घेतला आहे आणि बाकीचा भात बाजूला काढून घेतलाय. तर ह्यामध्ये घालून एक केसरी कलर. तर तुम्हाला कोणता दुसरा फूड कलर वापरला तरी चालतो. तर इथं मी केसरी कलरचा वापर केला आहे. हिरवा ठेवला कारण केसरी पांढरा हिरवा असा कलर होतो, त्यामुळे हिरवा कलर बाजूला काढून ठेवला आणि केसरी कलरचा वापर फक्त केला इथं. आणि तो कलर घालायचा, थोडंसं पाणी वापरायचं त्या पावडरीमध्ये आणि कलर तयार करून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं. तर आपण बाकीचे ते आपण चिकन जे करणार आहोत सुक्कं बिर्याणीसाठी, त्यासाठी कांदा, टमाटर, कोथिंबीर कट करून घेतले आणि इथं आपला कांदा भाजत आहे. एकदम करपूस आणि कुरकुरीत कांदा तळून घ्यायचा. इथं आपण घेतलं आहे सुक्यासाठी, आपण चिकन करणार आहोत त्यासाठी आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं, तीळ ह्याची पेस्ट करून घेतली आणि ही पेस्ट आपण रश्श्यासाठी पण वापरणार आहे. रश्श्याचा व्हिडिओ काय ह्यामध्ये केला नाही, फक्त बिर्याणीचा केला आहे. तर कांदा तळून झाला आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. कुरकुरीत असा कांदा तळून झालता. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तेल चांगलं नितळून घ्यायचं. सगळं कांदा काढून घेतलाय आणि त्याच कढईमध्ये आपण आता सुक्कं करणार आहोत चिकनचं. दम बिर्याणीसाठी लेअर लावायला आपण जे चिकन वापरतो ते चिकन इथं आपण तयार करत आहोत. तर शेगडी जे आपण कांदा तळला होता ते थोडं तेल काढून घेतलं आणि त्याच तेलामध्ये आता मी सुक्कं करणार आहोत चिकनचं. 3 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले होते. पहिल्यांदा थोडेसे भाजलं की त्यामध्ये घातलं आहे टमाटर, 2 मीडियम साईजचं टमाटर. ते सुद्धा भाजून घ्यायचं एक 5 ते 10 मिनटं चांगलं. तर ह्यामध्ये आता घालूया आलं, लसूण, कोथिंबीर, तीळ, जिरेची पेस्ट. आपण सुक्कं तयार करत आहोत बिर्याणीसाठी आणि आपण जे चिकन मॅग्नेट करायला ठेवलं होतं ते सुद्धा बाहेर काढून ठेवलं आहे मी ह्यामध्ये घालायला. थोडंसं तिखट वापरायचं, आपण ह्याच्यामध्ये घातलंच आहे मॅग्नेट करताना चिकन तिखट. फक्त आता थोडंसं मसाल्यामध्ये घातलं की झणझणीत असं चिकन तयार होतं. मॅग्नेट केलेलं चिकन हे घालून घेऊया. जेवढं चिकन मॅग्नेट होईल तितकी बिर्याणी आपली छान होते. तर मी तर अर्धा ते पाऊण तास ठेवले. आपण आपल्या चॅनलवर मटका बिर्याणी किंवा सिंपल बिर्याणी बघितली आहे. आज आपण शाही बिर्याणी तयार करत आहोत, शाही चिकन बिर्याणी. तर कांदा, टमाटर, मसाला भाजल्यानंतर ह्यामध्ये घातले आहे चिकन आणि ते सुद्धा चिकन आता परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं मस्त असं मसाल्यामध्ये. हे चिकनसुद्धा एक अर्धा ते पाऊण तास तयार होतं. आणि पाणी घालायचं नाही ह्या चिकनमध्ये. हाय असंच ह्या मसाल्याला आणि चिकन मॅग्नेट केल्यामुळं पाणी जास्त सुटतं ह्या चिकनला, त्यामुळे पाणी घालायची काही गरज नाही. अगदी झाकून हे वापरून घ्यायचं आणि आपोआप पाणी सुटतं. थोडासा करपलेला कांदा घालायचा, आपण तळून घेतला येतो आणि झाकून द्यायचं. एक 5 मिनिटांनी हे उघडून हलवून घ्यायचं. हे म्हणजे पाणी सुटलं असतं आणि मसाला चांगला आपण उलटण्याच्या साह्यानं हलवून घ्यायचं चिकनसुद्धा.
मस्त असं चिकन तयार झालं आहे. तुम्हाला रेग्युलर चिकन असं सुक्कं टाईप खायचं असेल तर अशा पद्धतीने केलं तरीसुद्धा चालतं. तर आपण 5-5 मिनिटांनी हे हलवून घेतले आणि चिकनसुद्धा आपलं 15 ते 20 मिनिटात तयार होतं. तर इथं आपण लेअर लावण्यासाठी इथं तयारी करून घेतली आहे. तळलेला कांदा आहे, कोथिंबीर घेतली आहे भरपूर, लिंबू घेतले आपण पातळ कट करून. आणि चिकनला किती छान तर्री आले बघा. मस्त असं चिकन तयार झालं आहे. तर हलवून घे आहे. चिकन आता शिजले हे आणि पाणी पण भरपूर सुटले. पाणी एक सुद्धा थेंब घातलं नाही ह्यामध्ये. असं चिकन आपलं शिजवायचं आणि लेअर द्यायच्या. बघा चिकन शिजले. म्हणजे 80 ते 90% हे चिकन आपण ह्यामध्ये शिजवून घ्यायचं. आणि जेव्हा आपण चिकन दम बिर्याणी करायच्या टायमाला आपण जे शेगडी ठेवतो सगळं लेअरला, तेव्हा आपण अर्धा तास ठेवतोच एकदम मिडियम गॅस करून. त्यामध्ये सुद्धा चिकन चांगलं मऊ असं शिजलं जातं. तर पहिला आपण चिकनची लेअर द्यायची आहे. मग चिकन घातलं आहे थोडंसं त्यामध्ये घालायचं. आता कांदा करपलेला ह्यामुळे खूप छान टेस्ट येते. महत्त्वाचं म्हणजे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कांदा चांगला भाजून घ्यायचा. दुसरं म्हणजे भात शिजवताना लिंबू पिळायचा. म्हणजे एकदम फडफडीत असा तांदूळ मऊ असा शिजला जातो. कोथिंबीर घातली आहे आणि आता देऊया आपण पांढऱ्या भाताची लेअर. खडे मसाले घातले आहेत ह्यामध्ये आणि मस्त असं आपली बिर्याणी तयार होते. अशा पद्धतीने घालूया आता ह्यावर कांदा, कोथिंबीर, हिरवीगार अशी भरपूर कोथिंबीर आणि हे चिकनचं पाणी आहे. ते चिकनचं पाणीसुद्धा ह्यामध्ये आत जातं आणि भाताला खूप छान टेस्ट येते. आपण बिना पाणी घालता हे चिकन छान शिजवलं आहे. हे आंगच्या पाण्यानं त्या चिकनच्या हा रस्सा तयार झाला आहे. त्यामुळे भात खूप छान टेस्टी लागतो. बिर्याणी खूप छान टेस्टी लागते. तर ही एक लेअर झाली आहे. त्यावरसुद्धा आपण तळलेला कांदा आणि कोथिंबीर घातले आणि आता घालणार आपण हा केसरी भात. तर मस्त असे लेअर तयार होत आहेत इथं. लाल, पांढरी, लाल आणि ही केसरी. ह्यावर आता घालून घेऊया चिकन. तर अर्धा किलो आपण इथं भात शिजवलं होता. अर्धा किलोपेक्षा जास्त इथं चिकन वापरलं आहे. तर अर्धा किलोला 1 किलोसुद्धा चिकन वापरलं जातं. तर थोडं आपण रस्सा करण्यासाठी चिकन ठेवलं आहे आणि रश्श्याचा काही व्हिडिओ मी इथं केला नाही. त्यामुळे आपण ह्याच्या अगोदर चिकनच्या रस्स्याचा व्हिडिओ बघितलात भरपूर. त्यामुळे इथं काय केला नाही. फक्त आपल्या शाही चिकन बिर्याणीचा तयार केला आहे व्हिडिओ. तर सर्व चिकन संपलं आहे. हे घालून घेतलं शेवटच्या थराला आणि कांदा आणि कोथिंबीर घालून ह्यावर घालायचा पांढरा भात पण सगळा झाला आहे आणि थोडंसं दाबून घ्यायचं. सेट करून घ्यायचं सगळं आणि जो सगळा राहिलेला माल मसाला आहे, तळलेला कांदा, कोथिंबीर ह्यावर शेवटच्या लेअरला सगळं सपून टाकायचं, घालून टाकायचं सगळं. आता ह्यावर घालणार आहोत आपण लिंबू. खूप छान टेस्ट येते. लिंबू वाफ जाते आणि वाफामुळं ह्या बिर्याणीला छान टेस्ट येते. तर ह्यावर घातले थोडंसं बटर, ऑप्शनली आहे, आणि थोडंसं तूप. बिर्याणी म्हटलं की तूप, तळलेला कांदा आणि खडे मसाले ह्यांचं पहिलं नाव येतं आणि हे सर्व आपण ह्यामध्ये घातले. त्यामुळे आपली बिर्याणी खूपच छान टेस्टी होणार आहे. तर तूप, बटर आणि घालून सगळं आपण हे झाकून घेतले. दरवेळेला मी ह्यामध्येच बिर्याणी करते आणि खूप छान होते. तर शेगडी ठेवलं आहे आणि ही स्लो फ्लेमवर एक अर्धा तास ठेवायचं. तर माझ्याकडून घोळ झाला की मी डायरेक्ट हे ठेवलं, तवा ठेवला नाही. नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. तर डायरेक्ट ठेवल्यामुळे ते करपण्याची शक्यता असते. तर नंतर ते काढून मी तवा ठेवला आणि नंतर हे डबा ठेवला हा. तर वरपर्यंत हे जे उब गेले आणि शेगडी बंद करायचं अर्धा तासानंतर. वरती भाजायला लागलं होतं त्यामुळे मी एका कापडाच्या साह्यानं हे काढून घेतले. बघा मस्त अशी वाफ आली आहे. मस्त असं खालून ते वरपर्यंत बिर्याणी आपली वाफ गेली आहे, म्हणजे उब गेली आहे. तर बिर्याणी तयार झाली आहे मस्त अशी. तांदूळ पण छान फुलला आहे. चिकन पण किती छान ही झाले.
तर ह्यामध्ये आपलं 100% चिकन चांगलं शिजलं जातं. आपण 80 ते 90% चिकन सुक्कं करताना शिजवतो आणि ह्यामध्ये 10-15% राहिलेलं चिकन आहे ते चांगलं शिजलं जातं. अगदी भात खातो त्याच्याबरोबर सहजरित्या चिकन आपल्या हाडकापासून मांस वेगळं होतं. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा लेयर किती छान दिसत आहेत. एकदम सुटसुटीत अशी बिर्याणी तयार झाली. अगदी हॉटेलमध्ये असते किंवा आपण जेव्हा बकरी ईदच्या वेळेला जे करतात त्यावेळेला अशा टाईपमध्ये बिर्याणी केली जाते. मस्त अशी शाही चिकन बिर्याणी आपण तयार केली आहे घरच्या घरी. हा आहे चिकनचा रस्सा. जे आपण भाताचं पाणी काढलं होतं घट्ट ते पाणी सर्व मी ह्या चिकनला वापरलं होतं. त्यामुळे चिकनचा रस्सा एक नंबर झालता. नक्की ह्या पद्धतीने करा. ह्या बिर्याणीचं जे पाणी वापरलं होतं त्यामध्ये खडे मसाले असतात आणि चांगलं ते भाताचं पाणी गेलं असतं त्यामुळे रस्सा छान लागतो. हा गरमागरम बिर्याणी आणि हा चिकनचा रस्सा मस्त अशी तयार झाली आपली रेसिपी. आणि हे लिंबू ठेवला आहे, कांदा ठेवला आहे. नक्की ताव मारून बघा अशा पद्धतीने करून. चिकन पण किती छान दिसाले बघा. आणि असंच आपले चॅनल पाहत राहा. धन्यवाद.